नमस्कार मित्रांनो, आज आपण सी प्लस प्लस मधल्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आहे. आज आपण सी प्लस प्लसमध्ये कन्स्ट्रक्टर पाहणार आहे. म्हणजेच कन्स्ट्रक्टर इन सी प्लस प्लस. कन्स्ट्रक्टरचा आपल्याला काही डेफिनेशन नाही, कारण डेफिनेशन काय एवढे विचारत नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट त्याचा प्रोग्राम किंवा एक्झाम्पल पाहूया. आता याचे एक्झाम्पल आपण इथं लिहूया. आता नेहमीप्रमाणे आपल्याला फाईल ओपन करावं लागेल. आपण फाईल ओपन केली. #include iostring.h. तर #include conio.h. आपण ह्या हेडर फाईल आपण लिहिल्या. आता ह्या हेडर फाईल लिहिल्या की आपल्याला ओपन कर्ली ब्रॅकेट करून ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजेच आपल्याला पब्लिक लिहावं लागेल. पब्लिक लिहिलं की आपल्याला एक क्लास घ्यावा लागेल. आता आपण ते क्लास क्रिएट केला. पॅरेंट क्लास क्रिएट केला आणि फंक्शन दिलं. हे कन्स्ट्रक्टरमध्ये आपल्याला फक्त हे वेगळं ॲड करावं लागेल, तर बाकी सगळं सेम आहे. आता इथं आपण मेसेज डिस्प्ले करायचं आहे म्हणल्यावर आपल्याला आधी इथं ओपन करावं लागेल. परत आपण इथं लिहिलं सी आउटमध्ये डबल कोटमध्ये आपण लिहिलं मेसेज लिहिला पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर. पॅरेंट्स क्लास कन्स्ट्रक्टर आपण हा घेतला. ओके. आता आपल्याला दुसऱ्या लाईनला घ्यायचा असल्यामुळे तो इथं आपण एंडेलचा यूज करू शकतो. आता आपण इथं फंक्शन क्लोज केलं, इथं क्लास क्लोज केला. सॉरी इथं तो एक बदल आहे. आपल्याला इथे कन्स्ट्रक्टर घ्यावा लागेल. आपण इथं जो क्लासला नाव दिलं आहे तो क्लास आपल्याला इथं घेऊन इथं आपल्याला फंक्शन साईन द्यायचं आहे. फंक्शन साईन दिलं की इथं आपल्याला ओपन करायचा आणि इथे एक आपल्याला मेसेज द्यावा लागेल, जे की जर आपण इथं हा साईन वापरला तर इथं जो आपण मेसेज लिहितो तो मेसेज म्हणजे डिलीट होतो, म्हणजे तो प्रिंट होत नाही. आता आपण इथं काय लिहिलं पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर. हा आपण सेम घेतला मेसेज, त्यात काय एवढा इश्यू नाही. आता हे प्रिंट झालं की तो दिसणार नाही. मग आता इथं फंक्शन क्लोज केलं आहे, तिथं आपण क्लास क्लोज केला आणि इथं आपण दुसरा क्लास घेतला क्लास चाइल्ड क्लास घेतला आपण तिथं. आणि इथं आपल्याला पॅरेंट क्लास इनहेरिट करायचा आहे. आपण इथं पॅरेंट क्लास इनहेरिट केलेला आहे. आता आपण इथं ओपन केलं. आता इथं आपल्याला सर्वात पहिल्यांदा ॲक्सेस स्पेसिफायर लिहून घ्यावं लागेल. परत इथं पॅरेंट क्लास सॉरी इथं आपल्याला चुकलं. इथं चाइल्ड घ्यायचा, चाइल्ड क्लास आणि इथं फंक्शन साईन. इथं आपण एक मेसेज दिला काउट डबल कोट चाइल्ड क्लास कन्स्ट्रक्टर. इथं आपण मेसेज दिला चाइल्ड क्लास कन्स्ट्रक्टर. इथं आपण घेतला एंडेल, इथं आपण यूज केलं, इथं डबल कोट राहील. इथं आपण फंक्शन क्लोज केला. आता आपल्याला इथे अजून एक मेसेज तो डिसॲपियर होतं. तसं करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथं एक फंक्शन साईन घ्यावं, असं साईन घ्यायचा आणि परत इथं चाइल्ड म्हणजे क्लासचं नाव फंक्शन साईन आणि इथं आपला एक मेसेज लिहूया. आपण वरचाच मेसेज खाली प्रिंट करू चाइल्ड क्लास कन्स्ट्रक्टर आणि इथं आपण घेऊया एंडेल. नाही वापरलं तर चालेल, तुम्हाला सवय असल्यामुळे वापरलं आहे. तुम्ही जर नाही वापरलं, इथे एक वापरलं आणि इथे एक वापरलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथं आपण हे क्लोज केलं आणि आता इथे क्लोज केलं.
आता आपल्याला काय करावं लागेल, इथं हे सगळं क्लोज केलं की आता आपल्याला कॉल करावा लागेल. मग आपण इथं इंटर नेम घेऊया, कारण कोणताही तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओवर सांगितले, कोणताही प्रोग्राम असला तरी त्याचे एक्झिक्युशन हा इंटर मेनपासून चालू होते, मी लक्षात ठेवा. ओके, दुसऱ्या पानावर घेऊ आपण. आता आपण इथं काय करू, आता आपण चाइल्ड क्लास घेतला आहे, पहिला आपण दुसऱ्यात इनहेरिट केला आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. मग आपण इथं घेतलं चाइल्ड सी सेमिकॉलन, आणि इथं आपण मेंबर फंक्शन घेतलं नाही त्यामुळे कॉल करायची काही गरज नाही. रिटर्न 0 आणि क्लोज. आता ह्याचं आउटपुट काय येईल, पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर, आणि इथं येईल चाइल्ड क्लास कन्स्ट्रक्टर, इथं येईल चाइल्ड क्लास कन्स्ट्रक्टर. ओके, आज आपण कन्स्ट्रक्टर शिकलेलो आहे. आपण उद्या नेक्स्ट लेक्चरला आपण पॉइंटर टू बेस क्लास इन C++ अँड पॉइंटर टू डिराइव्ड क्लास इन C++ हा पार्ट कवर करूया. ओके, उद्याच्या लेक्चरला. गुड बाय.